सकाळच्या घाई गडबडीमध्ये वेळेची कमी असते आणि आपल्याला मुलांसाठी टिफिन बनवायचा असतो, त्यासाठी भाज्या बनवायच्या असतात. त्याचबरोबर आपल्यापैकी बऱ्याच मैत्रिणी जॉबही करतात, त्यांना टिफिनसाठी भाज्या बनवाव्या लागतात. तर एकदम कमी वेळामध्ये या भाज्या बनवता येतील असा मी एकदम सिक्रेट असा मसाला आज कसा बनवायचा ते सांगणार आहे. फक्त हा मसाला वापरून एकदम झटपट कोणतीही भाजी तुम्ही बनवू शकाल आणि वेळेची बचत करू शकाल. तर चला करूया रेसिपीला सुरुवात. तर सुरुवातीला आपण हा मसाला वापरून भाजी कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे. यामध्ये 1 चमचा एवढं मी तेल घातलेलं आहे. यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून हे छान तडतडू दिले आहे. आता यामध्ये मी एक मीडियम साईजचा कांदा उभा कट करून घेतलेला आहे, तो मी यामध्ये घालून घेते आणि सोनेरी रंगाचा होईपर्यंत तो मी या ठिकाणी परतून घेते मीडियम फ्लेमवर. या ठिकाणी मी कांदा छान परतून घेतलेला आहे. आता यामध्ये मी हा सिक्रेट मसाला फक्त 1 चमचा एवढा यामध्ये घातलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील याचे प्रमाण करू शकता. आता 1 मिनिट परतून घेतलेला आहे तेलामध्ये छान हा, आणि यामध्ये मी बारीक कट करून घेतलेला एक बटाटा घालून घेतलेला आहे आणि तो देखील 1 मिनिट मी तेलामध्ये छान असा परतून घेतलेला आहे. आता यामध्ये मी 1 वाटी एवढं पाणी घालून घेतलेलं आहे. व्यवस्थित असं हे मिक्स करून घेते आणि यामध्ये आता आपल्याला अगदी थोडंसं नमक घालायचं आहे, कारण हा मसाला बनवताना आपण नमक हे वापरलेलं आहे. त्यामुळे यामध्ये मी फक्त भाजीसाठी लागेल इतकंच नमक यामध्ये वापरलेलं आहे आणि नमक घालून पुन्हा एकदा मी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि यावरती झाकण झाकून मीडियम फ्लेमवर 2 ते 3 मिनिट आपल्याला ही भाजी शिजू द्यायची आहे. तर या भाजीमध्ये आपल्याला आणखीन काहीही घालायची गरज नाही, कोणताही मसाला वापरायची गरज नाही. तर या ठिकाणी 3 मिनिटानंतर बघू शकता भाजी व्यवस्थित छान अशी शिजलेली आहे. कलर देखील खूप छान आलेला आहे. बटाटा बघू शकता छान असा शिजलेला आहे. एकदम मस्त झटपट अशी आपली खूप कमी साहित्यामध्ये भाजी एकदम फटाफट तयार आहे. 3 ते 4 मिनिटांमध्ये ही भाजी तयार होते. यावरती आता मी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालते आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेते. या ठिकाणी आपली बटाट्याची मस्त अशी चविष्ट एकदम भाजी तयार आहे. ही एका मी वाटीमध्ये काढून घेते. तर फक्त 1 चमचा एवढा सिक्रेट मसाला वापरून आपण ही भाजी तयार केलेली आहे. तर हा मसाला वापरून अनेक विविध 20 पेक्षा जास्त भाज्या आपण बनवू शकतो. सुक्या किंवा रश्श्याच्या देखील भाज्या तुम्ही बनवू शकता मसाल्याचे प्रमाण कमी जास्त करून. तर यामध्ये आणखीन काही न घालता आपण ही भाजी झटपट अशी बनवलेली आहे. तर हा मसाला वापरून तुम्ही सकाळच्या घाई गडबडीमध्ये झटपट अशी ही भाजी बनवून वेळेची बचत करू शकता. तर या ठिकाणी आपली भाजी तयार आहे. तर या भाजीसाठी जो आपण मसाला वापरलेला आहे तो कसा बनवायचा ते आता आपण पाहूयात. तर या ठिकाणी मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे. तर या ठिकाणी मी 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या सोलून बारीक कट करून घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर 1 इंच अद्रकचा तुकडा बारीक असा कट करून घेतलेला आहे, तो देखील यामध्ये घालून घेते आणि 1-2 मिनिटं आपल्याला मीडियम फ्लेमवर हा परतून घ्यायचा आहे. त्याचबरोबर यामध्ये मी कढीपत्त्याची काही पाने घालून घेतलेले आहेत. कढीपत्त्याच्या पानांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील यामध्ये करू शकता. तर या ठिकाणी मी सर्वसाधारणपणे 20-25 पाने या ठिकाणी वापरलेली आहेत. तर याच्यातील पाण्याचे प्रमाण कमी होईपर्यंत आपल्याला 2 मिनिटं मीडियम फ्लेमवर हे परतून घ्यायचं आहे. या ठिकाणी बघू शकता कढीपत्ता देखील छान असा परतला गेलेला आहे. आता यामध्ये मी 1 वाटी एवढं कच्चं शेंगदाणं घालून घेते आणि हे देखील आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत. तर कढीपत्ता आणि लसणाचा जो आणखीन थोडासा कच्चा पण राहिलेला आहे तो या शेंगदाण्यासोबत भाजून निघून जाईल. त्यामुळे आपला हा मसाला खराब होणार नाही अशा पद्धतीने लसूण आणि अद्रक भाजून घेतल्यामुळे. त्याचबरोबर यामध्ये आता 2 चमचे एवढं जिरं घातलेलं आहे. अर्धी वाटी मी तीळ घातलेला आहे यामध्ये आणि हे देखील मी छान असं 1 मिनिट परतून घेते. जर तुमच्याकडे धने असतील तर या स्टेजला तुम्ही धने सुद्धा यामध्ये घालून ते देखील भाजून घेऊ शकता. तर या ठिकाणी 1 मिनिट मी हे सर्व भाजून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी 1 वाटी एवढं सुकलेलं खिसून खोबरं घेतलेलं आहे, ते घालून घेते आणि हे देखील मी व्यवस्थित असं 2 मिनिटं मीडियम फ्लेमवर कुरकुरीत होईपर्यंत परतून घेते. जास्त डार्क कलर आणायचा नाही खोबऱ्याला. तर हलकासा कलर चेंज होईपर्यंत खोबरं या ठिकाणी कुरकुरीत होईपर्यंत मी परतून घेतलेलं आहे मीडियम फ्लेमवर. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा एवढी कसुरी मेथी घालायची आहे
तर कसुरी मेथी घातल्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते. ही घातल्यानंतर आणखीन एक अर्धा मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. सर्व साहित्य भाजून झालेलं आहे व्यवस्थित असं. एका प्लेटमध्ये काढून मी थंड करून घेते. या ठिकाणी मी थंड करून घेतलेलं आहे. यामध्ये आता मी 2 मोठे चमचे एवढी काळा मसाला, म्हणजेच याला आमच्या इकडे चटणी असं म्हणतात, ते घालून घेते. 2 चमचे लाल मिरची पावडर, 2 चमचे धने पावडर, त्याचबरोबर 1 चमचा हळद, 2 चमचे गरम मसाला आणि चवीनुसार यामध्ये नमक घालायचं आहे. नमक घातल्यामुळे हा मसाला जास्त दिवस टिकतो, खराब होत नाही. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. यातला तुम्हाला कोणता मसाला नको असेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता. आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून बारीक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. यामध्ये मी अर्धे साहित्य काढून घेतलेलं आहे आणि ते मिक्सरवरून मी दरदरीत असं बारीक करून घेते. जास्त बारीक करायचं नाही. या ठिकाणी बघू शकता बारीक करून घेतलेला आहे मी. खूप छान असा आपला मसाला तयार झालेला आहे. या पद्धतीने मी सर्व साहित्य बारीक करून घेते आणि या ठिकाणी एका प्लेटमध्ये हा मसाला मी काढून घेत आहे. बघू शकता खूप छान कलर आलेला आहे आपल्या मसाल्याला आणि छान असा दरदरीत तयार झालेला आहे. तर बऱ्याच वेळा घाई गडबडीच्या वेळेला हे सर्व मसाले भाजीमध्ये आपल्याला टाकायचे होत नाही. तर हा एकच मसाला 1 चमचा एवढा वापरून तुम्ही कोणतीही भाजी अतिशय चविष्ट झटपट अशी बनवू शकता. 20पेक्षा जास्त सुक्या किंवा रश्याच्या भाज्या तुम्ही या मसाल्यापासून बनवू शकता. तर हा एकच मसाला बनवून तुम्ही फ्रीजमध्ये 1 ते 1.5 महिन्यासाठी स्टोअर करून ठेवू शकता आणि तुम्हाला हवे तेव्हा झटपट चविष्ट अशी भाजी तुम्ही या मसाल्यापासून बनवू शकाल. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. समोरील बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा, म्हणजेच अशा नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटेल. तर वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया असाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.